नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. डॉक्टर मंत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपला आजचा विषय आहे हृदयाच्या झडपांचे विकार आणि ढगे हेल्थकेअरचे आयुर्वेदिक उपचार. आणि याच विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ढगे हेल्थकेअरचे संचालक डॉक्टर संतोष सुभाष ढगे सर. डॉक्टर ढगे यांचं आयुर्वेद पंचकर्मातून उच्च शिक्षण झालेलं आहे. तसंच 1995 पासून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे. विविध प्रकारच्या हृदयविकारांवर डॉक्टर आयुर्वेदिक उपचार करत असतात. तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये त्यांचा वक्ता म्हणून सहभागही असतो. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी डॉक्टरांना सन्मानित करण्यात आलंय. तसंच आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये बेस्ट पेपर प्रेझेंटेशनसाठी सिल्वर मेडल देखील सरांना प्राप्त झालंय. हृदयविकारांवरील उपचार संशोधनासाठी वनौषधी विद्यापीठाकडून त्यांना गोल्ड मेडल्स देखील देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. तसंच आयुर्वेद सेवा संघ नाशिकच्या आयुर्वेद पत्रिकेकडून उत्तम चिकित्सा हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना 2 वेळा प्राप्त झालेला आहे. आपण सरांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार सर, हृदयाच्या झडपांचे विकार यावर तर खरं ढगे हेल्थकेअर मध्ये उपचार हे केलेच जातात. मात्र त्या पलीकडे जाऊन कोणकोणत्या हृदयविकारांवर आपण उपचार करतो? खरंय. हृदयाच्या झडपांचे विकार आणि त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार करणं ही ढगे हेल्थकेअरची एक उपलब्धी आहे किंवा स्पेशालिटी आहे असं म्हणूया. पण त्याचबरोबर हृदयाचे ब्लॉकेजेस, हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी असणं, त्याचबरोबर हृदयाचा आकार वाढणं ज्याला आपण कार्डिओमेगॅली असं म्हणतो किंवा ज्याला एनलार्जमेंट ऑफ हार्ट असं म्हणतो किंवा एनलार्जमेंट ऑफ हार्ट चेंबर्स असं म्हणतो. त्याचबरोबर हृदयाच्या पडद्याला होल असणं ज्याला आपण हिंदीमध्ये दिल में सुराग असं म्हणतो. तर असे जे विविध प्रकारचे हृदयाचे विकार आहेत, या हृदय विकारांवर ढगे हेल्थकेअरमध्ये आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी विविध ठिकाणावरून देशाच्या कानाकोपऱ्यामधून सुद्धा रुग्ण येत असतात. अगदी परदेशातूनही रुग्ण येत असतात. नक्की सर, हृदय विकाराची जी लक्षणं असतात ती साधारण कोणती असतात? कारण अशी बरीच लक्षणं खरं तर आपल्याला जाणवत असतात, मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. आता हृदय हा एक अवयव आहे आणि ह्या अवयवाला होणारे हे सगळे आजार आहेत. तर याच्यामध्ये काही कॉमन लक्षण आपल्याला बघायला मिळतात. आता काय होतं की ही सगळीच्या सगळी लक्षणं प्रत्येक रुग्णामध्ये असतात असं नाही, पण आपण कॉमन लक्षण यामध्ये आपण पहिल्यांदा बघून घेऊया. थोडंसं अंतर चालल्यावर किंवा हालचाली केल्यानंतर दम लागणं, धाप लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं ज्याला आम्ही डिफिकल्टी इन ब्रिदिंग असं म्हणतो, चेस्ट कंजेशन होणं, छाती भरून येणं, छातीमध्ये धडधडणं, छातीमध्ये दुखणं, मग त्या टोचल्यासारख्या वेदना असतात किंवा तोडल्यासारख्या वेदना असतात, मान दुखते, घसा आवळतो दुखतो, जबडा आवळल्यासारखा वाटतो किंवा दुखतो, घाम येतो, डोळ्यासमोर थोडीशी अंधारी येते, छातीमध्ये जळजळतं, सिव्हिअर ऍसिडिटी वाटते. तर अशी साधारणतः लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. आता ही सगळीच्या सगळी लक्षणं प्रत्येक रुग्णामध्ये असतात असं नाही. तर रुग्ण आणि रुग्णाची लक्षणं ही प्रत्येक रुग्णानुसार आपल्याला वेगवेगळी बघायला मिळतात. म्हणजे काय, तर एखाद्या रुग्णाला 4 पावलं चालल्यावरती त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 100 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला एक अर्धा किलोमीटर चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला सरळ रस्त्यावर चालत असताना त्रास होत नाही, पण रस्त्यावरती हलकासा चढ सुरू झाला की त्याला त्रास व्हायला लागतो, एखाद्या रुग्णाला सलग चालताना त्रास होत नाही पण थोडंसं फास्ट चालायला लागला की त्याला त्रास व्हायला लागतो, एखाद्या रुग्णाला 2 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 4 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 1 जिना चढल्यावर त्रास होतो, तर एखाद्या रुग्णाला 2-3 जिने चढल्यावर त्रास होतो. मग लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही प्रत्येक रुग्ण आणि त्याला असणारा हृदयाचा विकार ह्यानुसार आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते. नक्की सर, तुम्ही हे सगळे वेगवेगळे प्रकार सांगितले, कारण इतके सगळे रुग्ण किंवा पेशंट तुमच्या हातून इतक्या वर्षांमध्ये गेलेलेच आहेत. बरोबर. तुमच्याकडे जे पेशंट येतात ते भारतातून तर येतात आणि ओव्हरऑल भारतातून येतात, तसेच विदेशातून देखील तुमच्याकडे अनेक रुग्ण येत असतात. तो कसा अनुभव आहे सर तुमचा? चांगला आहे अनुभव. मुळात आपली जी विशेषतः हृदयाच्या झडपांच्या विकारांवर जे आम्ही उपचार करतो, आयुर्वेदातून उपचार घेण्यासाठी रुग्ण खरं तर अगदी देशातून परदेशातून येत असतात. अगदी देशातून म्हटलं तर अगदी सिक्कीम हे टोक आहे, दिल्ली, पंजाब, राजस्थान, होशियारपूर, जुनागड, त्याच्यानंतर बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, तिरुअनंतपुरम अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून रुग्ण उपचारासाठी येत असतात.
त्याच्यानंतर अगदी अमेरिकेतून पेशंट आहेत, नेपाळमधून पेशंट आहेत, ग्रीसमधून पेशंट आहेत. आणि एक समाधान असं वाटतं की एवढ्या लांबून रुग्ण आपल्याकडे येतात. का येतात तर त्यांना बरं वाटतं, त्यांचा त्रास कमी होतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांची ऑपरेशन टाळतायत. म्हणजे कुठेतरी आपल्याला ऑपरेशन रुग्णांचं टाळता येतं आणि ऑपरेशन न करता सुद्धा उपाय आपल्याला करता येतात आणि ते उपाय ढगे हेल्थकेअरमध्ये मिळता आहेत. म्हणून हे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण ढगे हेल्थकेअरमध्ये येत असतात आणि ही गोष्ट नक्कीच समाधानाची आहे. नक्कीच सर. सर, हृदयाच्या झडपांचे जे विकार आहेत त्याच्यावर ढगे हेल्थकेअर खरं तर आयुर्वेदिक उपचार करणार पहिलं हॉस्पिटल आपण म्हणू शकतो. बरोबर. मात्र हृदयाच्या झडपांचे असे कोणकोणते विकार आहेत ज्याच्यावर आपण उपचार करतो? आता तसं म्हटलं तर हृदयामध्ये एकूण 4 झडपा असतात. मायट्रल वॉल, एवॉर्टिक वॉल, ट्रायकस्पिड वॉल आणि पल्मोनरी वॉल. आता त्याचे आजार जर म्हटलं तर प्रामुख्याने दिसणारे आजार म्हणजे स्टेनोसिस आणि रिगर्जिटेशन. त्याच्यानंतर प्रोलॅप्स हा एक आजार बघायला मिळतो. त्याचबरोबर व्हॅल्व्युलायटिस, ॲट्रोपी, हायपरट्रॉपी, स्क्लेरोसिस, कॅल्सिफिकेशन ऑफ वॉल हे आजार आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये कसं होतं की जो आजार ज्या झडपेला झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे काय तर स्टेनोसिस जर मायट्रल वॉलला झाला असेल तर त्याला मायट्रल वॉल स्टेनोसिस असं म्हणतात. रिगर्जिटेशन जर एवॉर्टिक वॉलला झाला असेल तर त्याला एवॉर्टिक रिगर्जिटेशन असं म्हणतात. प्रोलॅप्स जर ट्रायकस्पिड वॉलच्या ठिकाणी असेल तर त्याला ट्रायकस्पिड प्रोलॅप्स असं म्हणतात. तर स्टेनोसिस, रिगर्जिटेशन आणि प्रोलॅप्स हे जे हृदयाच्या झडपांचे विकार आहेत या विकारांवर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी रुग्ण ढगे हेल्थकेअरमध्ये येत असतात. नक्कीच. सर, ढगे हेल्थकेअरमध्ये ज्यावेळेला हे आयुर्वेदिक उपचार रुग्णांवर केले जातात तर त्याचा उपयोग होतोय हे साधारण तुम्हाला किंवा रुग्णांना कसं समजतं? अरे वा, खूप छान प्रश्न आहे. खरं तर हे मला कसं कळतं किंवा रुग्णांना कसं कळतं किंवा आपल्याला कसं कळतं किंवा प्रेक्षकांना कसं कळतं याच्यापेक्षा यामध्ये मेडिकल सायन्सचा क्रायटेरिया काय आहे, रिसर्चचा याच्यामध्ये प्रोटोकॉल काय आहे हे आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया. कसं आहे की कोणत्याही आजार असला आणि त्याच्यावर कोणत्याही पॅथीचे उपचार असले, मग ते आयुर्वेदाचे असू देत, ॲलोपॅथीचे असू देत, होमिओपॅथीचे असू देत किंवा इतरही पॅथींचे असले तरी सुद्धा उपचारांचा त्या लाभ होतो आहे की नाही हे समजण्यासाठी मेडिकल सायन्सचे 2 क्रायटेरिया आहेत. एक म्हणजे पेशंट मधली इम्प्रुव्हमेंट आणि दुसरं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे रिपोर्ट मधली इम्प्रुव्हमेंट. आता पेशंट मधली इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक सिम्प्टॉमॅटिकल इम्प्रुव्हमेंट, दुसरं क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट आणि तिसरं आहे फिजिकल इम्प्रुव्हमेंट. आता म्हणजे काय सिम्प्टॉमॅटिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर रुग्ण ज्या वेळेला उपचारासाठी येतो, आता आपण ढगे हेल्थकेअरमध्ये येणाऱ्या रुग्णांचं तोच विषय आपण घेऊया. आता झडपांचे विकार किंवा ब्लॉकेजेस असणारे किंवा पंपिंग कॅपॅसिटी कमी असणारे रुग्ण जेव्हा उपचारासाठी येतात तेव्हा त्यांना लक्षणं आपल्याला काय बघायला मिळतात. मगाशी मी सांगितलं काही कॉमन लक्षणं असतात आणि ठराविक अंतर व एखाद्या रुग्णाला 100 पावलं चालल्यावर त्रास होतो आहे, एक दम लागतोय, धाप लागते किंवा छातीमध्ये दुखतंय आणि मग त्याला आम्ही उपचार करतो. उपचार केल्यानंतर पहिल्या फॉलोअपला म्हणजे जनरली 3 महिन्यानंतर आम्ही पहिला फॉलोअप देतो. पहिला फॉलोअपला ज्या वेळेला रुग्ण येतो आणि रुग्ण सांगतो की मला आता लक्षणं नाहीयेत, मी 100 पावलं नाही, मी आता अर्धा किलोमीटर चालू शकतो आहे, मी आता पूर्वी 1 मिनिट चालायचो, आता मला 5 मिनिटं चालता येतं, मला लक्षणं नाहीत, मला त्रास होत नाही, याला म्हणायचं सिम्प्टॉमॅटिकल इम्प्रुव्हमेंट. दुसरं आहे ते म्हणजे क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट. क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर आम्ही ज्या वेळेला रुग्ण तपासत असतो त्यावेळेला आम्हाला काही गोष्टी रुग्णांमध्ये दिसलेल्या असतात. आता झडप विकारांच्या बाबतीमध्ये रुग्णाचं ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट हे आपल्याला हायर साईडला असलेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर हार्ट साऊंड त्या रुग्णाचा बिघडलेला असतो. मग ज्या वेळेला फॉलोअपला रुग्ण येतो त्यावेळेला त्याचं ब्लड प्रेशर, हार्ट रेट हे कमी झालेलं बघायला मिळतं, त्याचा हार्ट साऊंड चांगला झालेला बघायला मिळतो, याला म्हणायचं क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट. आता फिजिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर रुग्णाच्या वयोमानानुसार त्याच्या हालचाली त्याला करता आल्या पाहिजे. आता झडपांच्या विकारांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर ढगे हेल्थकेअरमध्ये 1 वर्षापासून ते 96 वर्षापर्यंतच्या रुग्णांवरती उपचार करण्यात आलेले आहे. आता 20 वर्षाचा रुग्ण असेल तर उपचारानंतर त्याला बट ऑब्वियस पळता आलं पाहिजे. 50 वर्षाचा रुग्ण आला असेल तर त्याला धावता आलं पाहिजे, जॉगिंग करता आलं पाहिजे, 60चा असेल तर फास्ट चालता आलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्या रुग्णाला त्याच्या वयोमानानुसार
हालचाली करता आलं पाहिजे, याला म्हणायचं फिजिकल इम्प्रुव्हमेंट. आणि मेडिकल सायन्सचा किंवा रिसर्चचा त्याच्या पुढचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मधल्या इम्प्रुव्हमेंट. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला समजतं की खरंच उपचार घेत आहोत त्याचा आपल्याला उपयोग होतो आहे की नाही, फायदा होतो आहे की नाही. नक्कीच. खरं तर हे जे काही सगळे उपचार आहेत ते आयुर्वेदिक पद्धतीचे आहेत आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने बरे करतात किंवा सरांकडे जे येणारे पेशंट आहेत त्यांचे नेमके काय अनुभव आहेत, सर त्याचे काही रिपोर्ट्स देखील घेऊन आलेले आहेत, या सगळ्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त डॉक्टर मंत्रा. ब्रेक नंतर डॉक्टर मंत्रामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतोय डॉक्टर ढगे यांच्याशी आणि आपण जाणून घेतोय की हृदय विकार जे असतात ते नेमके कोणकोणते असतात आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने केले जातात. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं म्हणत होतो की अनेक रुग्ण हे बरे झालेले आहेत ढगे हेल्थकेअरमध्ये, तर त्या अनुषंगाने काही उदाहरणं आहेत का की जे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो? हो, नक्की. आपल्याला मी मगाशी म्हटलं की मेडिकल सायन्सचा जो क्रायटेरिया आहे की इन्व्हेस्टिगेशन मधल्या इम्प्रुव्हमेंट्स, तर इन्व्हेस्टिगेशन, राईट, तर ते आपण काही या ठिकाणी बघूया. आता याच्यामध्ये कोणत्या तपासण्या केल्या जातात, तर 2D इको आणि TEE. टी म्हणजे ट्रान्स इसोफिजियल इकोकार्डिओग्राफी. तर ह्या दोन बेसिक तपासण्या केल्या जातात. आता ह्या तपासण्या करतो कोण, तर MBBS झाल्यानंतर ज्यांनी कार्डिओलॉजीमध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे असे MD किंवा DM कार्डिओलॉजिस्ट ही 2D इको तपासणी करत असतात. कॉमनली केली जाणारी तपासणी आहे 2D इको. आपण काही रुग्णांची रिपोर्ट्स या ठिकाणी बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेले बघायला मिळतात. आता एक अरुण नावाचा रुग्ण उपचारासाठी आला होता. त्याला सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनॉसिस होतं की जे आपल्याला रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसत आहे. आता स्टेनॉसिस झाल्यामुळे होतं काय, तर ती जी झडप उघडत असते ती कमी उघडायला लागते. मग तो एरिया तिथला असतो, त्याला आम्ही मायट्रल वॉल एरिया असं म्हणतो. तो एरिया या रुग्णाचा आहे फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर की जो आपण रिपोर्टमध्ये क्लिअरली बघू शकतो. म्हणजे काय, तर झडप स्टेनॉसिस असल्यामुळे ती खूप कमी उघडायला लागलेली आहे की जी प्रॉपर उघडणं गरजेचं असतं. तर मग या रुग्णाला आम्ही उपचार सुरू केले. ढगे हेल्थकेअरचे उपचार सुरू असताना या रुग्णाचा मायट्रल वॉल एरिया होता 1 स्क्वेअर सेंटीमीटर आणि आता पहिल्या दुसऱ्या फॉलोअप नंतरचा साधारण 1 वर्ष 1.5 वर्षानंतर आम्ही पुन्हा रिपोर्ट करतो. तो एरिया आहे 1.4 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे पूर्वी झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती, आता ती 1.4 उघडत आहे. अजून काही उदाहरण आपण बघूया. एक ढमाले नावाचा 38 वर्षाचा एक रुग्ण आहे. सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनोसिसची केस आहे. एरिया फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर होता आणि आता तो आहे 1.7 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यानंतर एक 75 वर्षाची आजी, वृंदा त्यांचं नाव, त्यांना रिपोर्टमध्ये आपण बघू शकतो सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन आणि सिव्हिअर ट्रायकोस्पिड रिगर्जिटेशन आहे. म्हणजे या रुग्णाच्या 2 झडपा सिव्हिअरली रिगर्जिटेशन ह्या आजाराने डॅमेज झालेल्या होत्या. आता रिगर्जिटेशन म्हणजे काय, तर झडप बंद होत असताना सुद्धा बंद झाल्यानंतरही त्या ठिकाणी लिकेज राहणे. म्हणजे सामान्य भाषेमध्ये त्याला आपण लिकेज असं म्हणतो. मग या रुग्णाच्या वयाच्या 75 वर्षाच्या ह्या रुग्णाच्या 2 झडपा सिव्हिअरली लिकेज होत्या. मग या रुग्णाला उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं. बरं वाटल्यानंतर साधारण 1 वर्ष 1.5 वर्षानंतरचा रिपोर्ट बघितला तर तो रिपोर्ट आहे माइल्ड मायट्रल रिगर्जिटेशन. मग तो आजार जो सिव्हिअर लिकेज होतं ते आता माइल्ड आहे. दुसरी झडप जी होती सिव्हिअर ट्रायकोस्पिड रिगर्जिटेशन होतं ते आता या ठिकाणी बघू शकतो मॉडरेट रिगर्जिटेशन आहे. त्याच्यानंतर मार्गारेट नावाचा अजून एक 75 वर्ष वयाचा रुग्ण, सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिसची केस, झडप फक्त 0.8 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती, त्याला आम्ही मायट्रल वॉल एरिया असं म्हणतो. आता ती 1.5 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत आहे. ओके. सक्सेना नावाचा एक रुग्ण आहे, त्याचाही रिपोर्ट आपण या ठिकाणी बघूया. सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिसची केस आहे. झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडते आहे आणि आता ती झडप 1.4 सेंटीमीटर उघडते आहे. म्हणजे कुठेतरी या सगळ्या रुग्णांमध्ये आपल्याला खूप चांगले बदल बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर कदम नावाचा एक रुग्ण आहे. सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनोसिस म्हणजे एवॉर्टिक वॉल नावाची जी झडप आहे
ती फक्त या रुग्णाची 0.8 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती आणि आता आपण ती बघू शकतो 1.6 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. अशा अनेक रुग्णांचे रिपोर्ट्स आणि त्यांचं रेकॉर्ड आज आपल्याकडे आहे. म्हणजे खरं तर ढगे हेल्थकेअरच्या आयुर्वेदिक औषधांनी रुग्णांची लक्षणं कमी होणं आणि त्यांच्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा काही इम्प्रुव्हमेंट्स बघायला मिळणं, या सगळ्याचा परिणाम काय होतो तर त्या रुग्णाचं ऑपरेशन टळतं. आणि मला वाटतं आयुर्वेदिक औषधांनी ऑपरेशन त्याचं टळत असेल तर त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. आणि मी मगाशी म्हटलं की अगदी 1 वर्षापासून ते 96 वर्षापर्यंतच्या रुग्णांना ढगे हेल्थकेअरमध्ये आतापर्यंत आपण उपचार दिलेले आहेत. निश्चितच. सर, ढगे हेल्थकेअरमध्ये आपण आयुर्वेदिक उपचार देतोय, असं अनेक वेळेला पाहायला मिळतं की बरेचसे पेशंट जे आहेत ते लाईन ऑफ ट्रीटमेंट सतत बदलत असतात. म्हणजे जसं तुम्ही म्हणाले की पेशंटला थोडेसे पेशन्स असायला पाहिजेत, नक्की की 6 महिने किंवा 1 वर्षभर साधारण एक लाईन ऑफ ट्रीटमेंट ही कंटिन्यू झाली पाहिजे. आयुर्वेदामध्ये थोडेसे पेशन्स आपल्याला जास्त लागतात, तर त्याबद्दल काय सांगाल? हा, म्हणजे पेशन्स जर असतील तरच ह्या गोष्टी होणार असतात. कारण कसं आहे की लक्षणं कमी होतात. मी माझ्या रुग्णांना सांगतो की मी तुम्हाला 1 डोस सुरू झाल्यानंतर तुमची लक्षणं कमी व्हायला लागणार आहेत, पण लक्षणं कमी झाली म्हणजे तुमचा आजार किंवा तुम्ही ऑपरेशन पासून वाचला सुटला असं होत नाहीये. तर ऑपरेशन पासून सुटका होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये खूप चांगले बदल दिसण्यासाठी पेशन्स तर असणं नक्कीच गरजेचं आहे. आपण काही म्हणजे हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी असणारे वगैरे अशी काही रुग्ण आहेत, त्यांची काही उदाहरणं बघूया. म्हणजे पेशन्स जर चांगले असतील तर त्याचा किती चांगला परिणाम किंवा फायदा रुग्णांना होऊ शकतो. आपण म्हणजे जितके खरं तर तुम्ही सकारात्मक असता तितकंच सकारात्मक पेशंटनेही राहणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय माझ्या मते जे उपचार पद्धती आहे त्याचा जो परिणाम आहे तो खरं तर तुमच्यावर दिसणार नाही. त्यामुळे सर जशा पद्धतीची लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगतायत ती तशी खरं तर होणं गरजेचं. आता मी आताच म्हटलं की हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी असणं, म्हणजे हृदयाचं पंपिंग कमी होणं म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक हे घाबरतात. ही गोष्ट खरी आहे. पण नक्कीच मी असं सांगेन की येस, ढगे हेल्थकेअरमध्ये आयुर्वेदिक उपचार अशा पंपिंग कॅपॅसिटी कमी असणाऱ्या रुग्णांवर दिले जातात. आता पंपिंग कॅपॅसिटी का कमी होते तर एक इटसेल्फ म्हणजे अननोन कॉज आपोआप कमी होते आणि काही वेळेला अटॅक आल्यानंतर किंवा काही हृदयविकारांमध्ये ती कमी झालेली बघायला मिळते. आता एक मध्य प्रदेशवरून एक रुग्ण आला होता उपचारासाठी. त्याची पंपिंग कॅपॅसिटी जर आपण बघितली या ठिकाणी तर ती फक्त 25% आहे. त्याचबरोबर त्याला झडपांचा विकार होता, तो सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन होतं, त्याचबरोबर त्याला एकदा अटॅक येऊन गेला होता. काही ब्लॉकेजेस या रुग्णांमध्ये होते. या पेशंटचं वय साधारण 85च्या आसपास वय होतं. कमी वय आहे, कमी होतं. म्हणजे अगदी पंपिंग कॅपॅसिटीचा विचार केला तर अगदी 15-20 वर्षाच्या मुलांपासून ते अगदी 80 वर्षाच्या रुग्णांपर्यंत आम्ही ढगे हेल्थकेअरमध्ये उपचार केलेले आहेत. मग उपचार केल्यानंतर या रुग्णाचं पंपिंग कॅपॅसिटी आता 44% झालेली आहे. आताच मी तुम्हाला म्हटले की 80 वर्षाचा रुग्ण, तर एक 80 वर्षाचं रुग्ण 8-10 ब्लॉकेजेस या रुग्णामध्ये आहेत. सगळे ब्लॉकेजेस 80-90% वरचे आहेत की जे आपल्याला रिपोर्टमध्ये दिसत आहेत. या रुग्णाची पंपिंग कॅपॅसिटी होती फक्त 35%, वय 80 आहे आणि आता ती आहे 65%. दुसरा एक रुग्ण आपण या ठिकाणी बघू शकतो, एवढे ब्लॉकेजेस या रुग्णामध्ये आहेत. 20% पंपिंग कॅपॅसिटी, वय 67 आणि आता जर पंपिंग कॅपॅसिटी बघितली तर ती 60% आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की अगदी 15-20 वर्षाच्या मुलांपासून ते 80 वर्षाच्या रुग्णांपर्यंत सुद्धा आपण उपचार केलेले आहेत आणि त्यांची सुद्धा लक्षणं कमी होत आहेत. त्यांचं एक लाईफ आपण चांगलं कम्फर्टेबल त्यांना त्या ह्याच्यामध्ये देतो आहे आणि त्यांचे रिपोर्ट्सही चांगले होत आहेत. तर मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. निश्चितच सर, आपले प्रेक्षक जे आहेत ते हे सगळे रिपोर्ट्स पाहतातच आहेत आणि तुम्ही हे सगळे रिपोर्ट्स दाखवता आहात की कशा पद्धतीचा बदल आहे. मात्र असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की हृदयविकार म्हटलं की एज क्रायटेरिया हा मॅटर करतो. म्हणजे जर एज खूप जास्त असेल तुमचं वय तर रिकव्हरी ही कमी होऊ शकते. पण अशा हे जे रिपोर्ट्स मी आता पाहतेय हे अगदीच 80 वर्ष 75 वर्ष, मात्र यांचे रिपोर्ट फारच पॉझिटिव्ह आहेत. तर त्याविषयी सर काय सांगाल, आयुर्वेदामध्ये हे कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं? हा, मी अगदी मगाशी सांगितलं बघा की झडपांच्या विकारांपासून ते पंपिंग कॅपॅसिटी कमी असणं, त्याचबरोबर हृदयाचा कप्प्यांचा आकार वाढणं, या सगळ्यांचा विचार केला तर अगदी 1 वर्षाच्या मुलापासून ते 96 वर्ष म्हणजे माझ्याकडे तो एक 96 वर्षाचा रुग्ण आला होता शेवटचा त्या एजचा, म्हणून मी माझ्या क्रायटेरिया सांगतो की ढगे हेल्थकेअरमध्ये अगदी 1 वर्षाच्या मुलापासून ते 96 वर्षापर्यंतच्या व्यक्तींपर्यंत किंवा पेशंट पर्यंत आपण उपचार दिलेले आहेत. आणि उपचार जर घेतले, थोडेसे पेशन्स ठेवले
तर आपल्याला त्याची चांगली रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. आता हृदयाचा कप्प्यांचा आकार वाढणं ही गोष्ट सुद्धा खरं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक गंभीर समस्या समजली जाते. पण हृदयाचा आकार वाढणं, ज्याला कार्डिओमेगॅली असं म्हणणं, त्या ह्याच्यावर सुद्धा ढगे हेल्थकेअरमध्ये उपचार केले जातात आणि त्याही रुग्णांचे आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत. ते आकार सुद्धा त्या कप्पे जे वाढलेले आहेत त्याचा आपल्याला कमी झालेला अनेक रुग्णांच्या रिपोर्ट्समध्ये बघायला मिळतो. नक्कीच. सर, ढगे हेल्थकेअर मध्ये खरं तर हृदयविकारांवर जे उपचार केले जातात त्याच्या पलीकडेही अजून काही विकारांवर उपचार केले जातात, त्याविषयी सर जाता जाता काय सांगा? आता मुळात मी स्वतः आयुर्वेदाचा कन्सल्टंट आहे, त्यामुळे एक आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर ज्या ज्या विकारांवर उपचार करतो त्यामध्ये तर आम्ही करतो. म्हणजे माझ्याकडे किमान 10,000 पेक्षा गुडघेदुखीच्या रुग्णांवर आम्ही उपचार केलेले आहेत. म्हणजे ज्या रुग्णाला 4 पायऱ्या सुद्धा चढता येत नाहीत तो माझा पेशंट गिरनार पर्वत सुद्धा चढू शकतो. पुण्याचे पेशंट माझ्या सिंहगडावर जाऊ शकतात. मी पेशंटला एवढं सांगतो, दुनिया फिरता आली पाहिजे. मग तो पेशंट हार्टचा असू दे, गुडघेदुखीचा असू दे, तो कुठलाही असू दे. निश्चितच. त्याचबरोबर पीसीओडीची मोठी समस्या आहे हल्ली. तर पीसीओडीवर ढगे हेल्थकेअरमध्ये खूप चांगले उपचार केले जातात. आमच्याकडे अनेक, अगदी एक शेकडो महिला ज्या आहेत की ज्यांना पीसीओडीमुळे एक स्त्री धर्म जो असतो, म्हणजे मातृत्व, तिथं अडचण येत होती. म्हणजे सांगायला आनंद वाटतो की ढगे हेल्थकेअरमधील आयुर्वेदिक उपचारांनी त्यांना आम्ही मातृत्व देऊ शकलो. स्किन डिसीजेस आहेत, सोरियासिस असेल किंवा काही लहान मुलांना अंगावर पांढरे कोड वगैरे असणं, तर तेही बरे झालेले आहेत. So अशा ऑलमोस्ट जे क्रॉनिक डिसीजेस आहेत उपचार केले आहेत. पण याच्यामध्ये मग पुन्हा आम्ही हृदयविकाराची एक सुपर स्पेशालिटी डेव्हलप केली आणि ढगे हेल्थकेअरनं केलेल्या ह्या हृदयविकाराच्या सुपर स्पेशालिटीमुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर अगदी जगभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. निश्चितच. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आयुर्वेद हे आपलं शास्त्र आहे, प्रूव्हन शास्त्र आहे. म्हणजे आपलं आहे म्हणून ते फॉलो करा असं नाही. म्हणजे याचा अर्थ आपला तो बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्टा असं नको. पण हे प्रूव्ड सायन्स आहे. आणि आता हृदयाचा जर विकार केला तर हृदयविकार आयुर्वेदानं सांगितलेले आहेत, हृदयातील ब्लॉकेजेस आयुर्वेदानं सांगितलेले आहेत, हृदयविकाराची लक्षणं आयुर्वेदानं सांगितलेली आहेत, त्याचे उपचार आयुर्वेदानं सांगितलेले आहेत आणि गेली अनेक वर्ष आपण ते उपचार करतो आहोत. रुग्णांना बरं वाटतं आहे, रुग्णांचे रिपोर्ट चांगले येत आहेत, रुग्णांची ऑपरेशन्स वाचता आहेत. तर कुठंतरी आपण आपल्या शास्त्राकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी ॲलोपॅथीचा वापर जरूर केला पाहिजे. आमचं काही त्याबद्दल दुमत माझं काही किंवा कुणाचंच असू शकत नाही. पण जिथं आयुर्वेदाची आवश्यकता तिथं आयुर्वेदिक उपचार घ्या, जिथं आधुनिक शास्त्राची आवश्यकता आहे तिथं आपण त्यांचंही मार्गदर्शन घ्या. नक्कीच सर, इतकं छान मार्गदर्शन खरं तर तुम्ही केलं, तुमचे मनापासून आभार. आणि आज डॉक्टर मंत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.